तर गाई आता सकाळचे 5:30 वाजलेले तर तुम्ही बघू शकता इकडे किती आभाळ आहे आणि दैवर आहे. आणि आता मी जाणार आहे रानूला. चला एन्जॉय. तर आता मी एक माझं पिल्लू आलं होतं, मी त्याला आहे ना घरामध्ये कोंडून ठेवलंय, पण त्याच्याकडे जावं तर ते मेव मेव करीत, त्यामुळे आता मी जातच नाही. तर मी एक व्हिडिओ काढलेला आहे, ती क्लिप मी तुम्हाला ऍड करून ते दाखवतो. खूप भारी ते. तर पावसाने ना खूप मोठा धोका दिलाय. 15 दिवसापूर्वी पाऊस आला, आम्ही सरकी लावली आणि आता बघू शकतो तुम्ही सरकी कशी उरलेली आहे. आणि आता थोडीशी बुरबुरी राहिली आणि झाडाखाली तर काहीच वरलं नाही झालं. तुम्ही ढग बघा तिकडं, आबळ किती आलाय आणि पाऊस किती पडला आणि उन्हात पाऊस पडायला तुम्ही बघू शकता. आणि माझ्या 2 व्हिडिओ ज्याला जास्त व्ह्यूज होते ती कॉपी झाली. तर तुम्हाला मला सपोर्ट करायचा असेल तर सपोर्ट करू शकता, पण माझे व्हिडिओ तर कॉपी करू नका, खूप मेहनतीनं बनवले. तर आज अंगारकी चतुर्थी आहे म्हणून आम्ही मोदक केले तर, आणि त्यातील एका मोदकाचे आम्ही मीठ भरलेले, आणि जो ते मोदक खाईल त्यांनी मोदक खायचं बंद करायचं असं आहे. आता माझा पहिला मोदक तर साखरेत आला, दुसरा बघूयात. यामध्ये पण खिरापते. बघा हे पिल्लू, आता याचा ना बाहेर पळून जायचा प्लॅन आहे, पण इकडून आपले मम्मी आणि जेरी त्याला बाहेरच येऊ देत नाही. बघा तुम्ही आता ना कसं बघतोय बघा ते इकडं घाबरलं. इकडून बघा टॉमी आणि जेरी भुकतायत. आणि खूप पाऊस आलाय, आता खूप जोराने पाऊस आलाय, बघू शकता तुम्ही. 3 hours later. And today's menu, khichdi bhat. It's very tasty. The next day. आज सकाळी सकाळी टॉमीने हजेरी लावली होती, आणि रोज सारखं मला आज पक्ष्यांच्या किलबिलीनाच जाग आली. आणि आमचा गुलाब बघा किती मस्त फुलं आली आहेत, त्याला खूप छान दिसतोय. आणि हा मोगरा बघा, याला पण खूप छान फुलं आली आहेत, बघू शकता तुम्ही. आणि मी व्हिडिओ काढायला लागलो, ह्या माशाला वाटलं की खायलाच टाकलंय, तर हे मासे बघा आणि कुठं पण जाऊन मार खाऊन येतो. याचं तोंड बघा. आणि आता हे गोकर्णाची झाडं बघा किती छान दिसत आहेत, आणि इकडे संत्रा पण रोपलेला आहे, बघू शकता तुम्ही. आणि आपले गोकर्णाचे झाडं बघा किती आता हिरवेगार झाले. तर निळे गोकर्ण पण आलेलं आहे इथं बघा, आणि या साईडला पांढरं गोकर्ण पण आहे. धन्यवाद. तर आता मी संत्र्याला पाण्याची बाटली सेट करून राहिलो, कारण त्याला पाणी पुरतच नाही. याचा आता सोडलंय.
सवड झाली असं वाटतं मी जंगलातून चाललो